आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. नानाभाऊ, राज्यातील नानाभाऊंना ऐकायचं एक मिनिट. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केलं तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्रांना देता येत नाही. ऐका पुढे, अजून संपलं नाही आहे. अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा. शांत बसा, शांत बसा. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. जर ही योजना पूर्णपणे लागू झाली तर अनेक शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्तता मिळेल, शेतीसाठी नवीन सुरुवात करण्याची संधी सुद्धा मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. ही बातमी खरंच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते. आत्ताच आपण बघितले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीही मिळणार आहे. शेतकरी बांधवांसाठी आजची ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण पीक कर्जामुळे अडचणीत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. राज्य सरकारकडून कर्जमाफीबाबत मोठा निर्णय जाहीर झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय जाहीर करण्यात आल्याचे सांगितले आहे. या निर्णयानुसार ठराविक कालावधीपर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जावर सवलत देण्याचा विचार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री स्तरावरून या संदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेअंतर्गत काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात. कर्जमाफीची मर्यादा 2 लाखांपर्यंत ठरवली आहे. तसेच लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच बँक आणि सहकारी संस्थांच्या कर्जाचा समावेशसुद्धा असू शकतो. ज्यांच्याकडे गाडी, घर, बंगला आहे यांना कर्जमाफीही मिळणार नाही. ही योजना लागू झाल्यास लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री यांनी या विषयावर सूचना दिल्याचे काही पुरावे आहेत, ते आपण बघितलेलेच आहे.
शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे. पीक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीबाबत मोठी हालचाल सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री स्तरावरून महत्त्वाच्या सूचना दिल्याचे आदेश आलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कर्जमाफी योजनेबाबत मुख्यमंत्री यांनी बैठकीमध्ये मार्गदर्शन केल्याचे आणि संबंधित विभागांना कर्जमाफीची योजना ही कर्जमाफीची मर्यादा निश्चित केलेली आहे, ती म्हणजेच 2 लाखांपर्यंतची. लहान व मध्यम शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकतात. राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका आणि पतसंस्था यांचा समावेश सुद्धा होऊ शकतो. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ऑफलाईन जाहीर केली जाऊ शकते. आमच्याकडे उपलब्ध माहितीनुसार मुख्यमंत्री यांनी या विषयावर बोलताना काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत. सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा तयारीचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पूर्ण तपशीलवर अधिकृत आदेश आणि GR संभाव्य कर्जमाफी योजनेचे काही महत्त्वाचे मुद्दे असे असू शकतात. ठराविक तारखेपर्यंत थकीत पीक कर्ज असलेले शेतकरी पात्र ठरू शकतात, तर कर्जमाफीची मर्यादा निश्चित केली जाऊ शकते. यातून सरकार कर्जमाफीच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकत असल्याचे संकेत मिळत आहेत. महत्त्वाची सूचना म्हणजे सध्या जी माहिती समोर येत आहे ती प्राथमिक स्वरूपाची आहे. अधिकृत GR आलेला नाही. पात्रता अटी ह्या सुद्धा माहीत नाही आणि अर्ज प्रक्रिया जाहीर झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. म्हणून शेतकरी बांधवांनी लाभ देण्याबरोबरच अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत अपडेटची वाट बघावी. ही योजना लागू झाल्यास लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. कर्जाचा बोजा कमी झाल्याने शेतीसाठी नवीन सुरुवात करणे सोपे होईल. आर्थिक परिस्थिती सुधारणा होण्याची सुद्धा मोठी शक्यता आहे. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार
दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत